मकर संक्रांतीला काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. कोणाला काही उसणं द्यायचं नाही आहे, आपल्याला उधार काही द्यायचं नाही आहे, यामध्ये पैसे. त्याबद्दल लक्ष्मीकारक वस्तू आहे तुरटी, हळद, मीठ, साखर, दूध आणि दही. ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहे. ह्या कोणालाही उधार द्यायच्या नाही आहे, पैसे उधार द्यायचे नाही आहेत आणि लांबचा प्रवास टाळायचा आहे. त्यानंतर 3ही दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत अशा 3 दिवसात आपल्याला त्याचे काही नियम पाळायचे आहेत. नियमांमध्ये आहे केस न धुणे, नख न कापणे, त्यानंतर कटुवचन न बोलणे, आपल्याला गोड बोलायचं आहे. संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, म्हणून आपण पिवळा रंग सोडून हिरवी साडी नेसू शकतो, लाल पण नेसू शकतो आणि हिरव्या बांगड्या मात्र अवश्य घालायच्या आहेत. 6 आणि 7 अशा प्रकारे त्या बांगड्या घातल्या जातात. त्यानंतर वर्ज्य करायचं आहे लसूण आणि कांदा, भाजीमध्ये तो नको आहे या 3ही दिवसामध्ये. मसुराची डाळ आपल्याला वर्ज्य करायची आहे. एकादशी पण आहे आणि संक्रांत आहे. त्यानंतर आपल्याला कडू मेथ्या आणि कडू कारले हे बनवायचे नाही आहे या 3ही दिवसात. कारण असं की वर्षभर आपल्या संबंधांमध्ये कडूपणा येणार नाही, गोडवा कायम राहील. दुपारी 3 नंतर एक महाराष्ट्रामध्ये सुगडं पूजनाचा एक विधी असतो. ते मंदिरात जाऊन काही बायका करतात किंवा काही आपल्या घरी पण सुगडं पूजन करतात. सौभाग्याचं वाण लुटल्या जातं. याच्यामध्ये जे वाण देताना 16 शृंगाराच्या काही वस्तू येतात, त्या वस्तू तुम्ही दान देऊ शकता. त्यानंतर तांब्याचा दिवा हे एक 2026 हे सूर्याचं वर्ष आहे, त्यामध्ये तांब्याच्या वस्तू दान देणं हे खूप मंगलदायी आहे, शुभकारक आहे. तर तुम्ही तांब्याचे दिवे दान देऊ शकता किंवा प्लांट्स पण दान देऊ शकता. प्लास्टिकच्या आणि धारदार वस्तू, किसणी, कात्री वगैरे ते अवॉइड करायचं आहे. आणि तिळगुळ तर द्यायचंच आहे. तिळगुळ द्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.